सर फर्स्ट रीडिंग जे होतं ते व्हिडिओ सिरीजमधून केलं, फुल लेंथ व्हिडिओ सिरीजमधून. बरं. दुसरी जी रिव्हिजन होती ती बुकमधून केली. बरं. पण आता जी थर्ड करायची आहे समजा, तर त्याच्यात मला हे कळत नाही की मी व्हिडिओ बघू और बुक बघू. अँड व्हाय आय हॅव दिस डायलेमा, कारण व्हिडिओ मी 2.5x 3x वर 4x वर बघू शकतो आणि त्याला पुस्तक वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो आहे. सो बुक और व्हिडिओ, अँड आय एम नॉट टॉकिंग अबाउट जे मॅरेथॉन सेशन असतात ते नाही, पूर्ण व्हिडिओ ओरिजिनल बॅचेस आणि त्यातले सिलेक्टेड टॉपिक जे जमत नाही. हा फर्स्ट प्रश्न. सेकंड की UPSCच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जे स्टॅटिक पोर्शन्स आहेत, हिस्ट्री, नॉन फिजिकल जॉग्राफी और एन्व्हायरमेंटचा काही सेक्शन, इज रिव्हिजन अँड रट्टा सेम? हा सेकंड क्वेश्चन आहे. कारण जर मी 6 महिन्यात 6 वेळा वाचलं तर इट्स रिव्हिजन, 6 हप्त्यात 6 वेळा वाचलं तर हे रट्टा आहे. सो इज इट सेम? आणि थर्ड, इज इट स्टील गुड टाईम टू मेक नोट्स? ओके सर, तुम्हाला बोलायचं पहिलं जे आहे, पहिला एक घेऊयात. पहिला प्रश्न आहे की सर मी एक व्हिडिओ सेशन्स पण बघितले आहेत आणि सेम याचे बुक्स पण वाचले आहेत. ओके, तो आता पण माय अगेन क्रॉस क्वेश्चन इज की जे पहिल्यांदा व्हिडिओ बघितले आहेत आपण, तर ते व्हिडिओज आणि नंतर बुक वाचले आहेत. तर यू सेड की ती फर्स्ट रिव्हिजन होती व्हिडिओजची आणि सेकंड रीडिंग इन अ वे, म्हणजे पहिल्यांदाच मी बघितलं ते काहीतरी. ओके, पहिल्यांदाच सब्जेक्ट मी ओळख करून घेतली. बरं, ओके, ठीक आहे. आणि मग नंतर बुक वाचले आहेत आपण. बरं, पण मग आता जास्त कॉन्फिडन्स कशातून येतोय? व्हिडिओवरून येतोय. नाही, दॅट इज दी रॉंग हे काय म्हणू शकतो पॅरामीटर टू कॅल्क्युलेट. दिस इज दी रॉंग पॅरामीटर. म्हणजे का रॉंग पॅरामीटर आहे? मी कॉन्फिडन्सचा अर्थ हा नाही म्हणत आहे की तुझं किती लवकर होत आहे. कॉन्फिडन्सचा माझा अर्थ आहे की काय बघितल्यावर MCQ जमत आहेत, हा अर्थ आहे माझा कॉन्फिडन्सचा. तर ते उत्तर पहिले आयडेंटिफाय करावं लागेल. ते आत्ताच मला उत्तर द्या असं नाही. यू जज युअर सेल्फ, कारण तू दोघी मीडियम बघितलेले आहेत, तर तू तुझं जज कर की व्हिडिओ बघून मला इमिजिएटली त्याचे आन्सर जमत आहेत का. ओके, आणि बुक बघून मला आन्सर जमत आहेत का. तर हा पहिला क्रायटेरिया असेल टू जज विच प्लॅटफॉर्म इज बेटर फॉर यू. दुसरं त्याच्यात क्रायटेरिया असा असेल की प्रश्न जमता आहेत, ओके, पण मला ॲट दी लास्ट मुमेंट कुठलं रेफर करायला जास्त फिजिबल आहे. लास्ट मुमेंट म्हणजे थिंक युअर सेल्फ की यू आर डिस्कसिंग इट ऑन 10th जून. ठीक आहे, मग समजा आपण एक परत एन्व्हायरमेंटचंच उदाहरण घेऊ की एन्व्हायरमेंट सब्जेक्ट आहे, तू त्याचे व्हिडिओज पण बघितले आणि तू सोर्स पण वाचला आहे, स्टॅटिक सोर्स, तर बुक पण वाचलं आहे. तर 10 जूनला तू काय रेफर करणार हा विचार आज कर आणि त्याच्यावरून मग तो मीडियम तुझं ठरव फायनल. 10 जूनला परत तू सगळे व्हिडिओज बघणार आहे का रिव्हर्स फॉरवर्ड करून? मग जर 10 जूनचं म्हटलं तर पुस्तक जास्त फिजिबल आहे ना, बरोबर. पण आजचं तुझ्या ॲप्रोचनुसार मला वाटतं आहे की व्हिडिओ इज मोर फिजिबल फॉर यू राईट नाव. बट व्हॉट अबाउट 10th of June? कारण तिथे पण रिव्हिजनची वेळ येणारच आहे ना तुझ्या टाइम टेबलमध्ये, तिथे कुठेतरी रिव्हिजनचा स्लॉट असणारच आहे ना. म्हणजे लास्ट रिव्हिजन जी असेल जर ती बुकमधून होणार असेल तर मग बुकच ॲप्रोप्रिएट असेल, बरोबर. म्हणजे थोडक्यात हे 2 क्रायटेरिया मला वाटतात की ते लावले पाहिजे आणि ते लावून तू ठरव. ओके, कारण बोथ द मीडियम्स आर गुड. म्हणजे याच्यात कोणाला क्रिटिसाइज करायची गरज नाही आहे. पण सिन्स फ्रॉम द चाइल्डहुड आर ब्रेन इज मोर रिलेटेबल टू द बुक वाला फॉर्मॅट, बरोबर, राईट. त्याच्यामुळे शेवटी जाता जाता काही असलं तरी पुस्तकच पाहिजे. हां, असं असलं या दोघांचा मीन काढून, बुक आणि व्हिडिओचा मीन काढून जर तू स्वतःच्या नोट्स बनवल्या असतील देन दॅट विल बी युअर फायनल सोल्युशन. हां, मग मी तो सेकंड क्वेश्चन घेतो. समजा थर्डवाला घेऊ, मग सेकंडचं समजा सर बोलतील आणि थर्डवर पण बोलतील सर. तो जर इफ यू हॅव अ नोट्स हँडी विथ यू रिगार्डिंग दीज 2 सोर्सेस, तर यू कॅन गो विथ द नोट्स टिल द लास्ट डे. हा एक ऑप्शन असू शकतो, ठीक आहे. पण माझं हे सांगितल्यानंतर हॅव्हिंग सेड दिस, माझं एक सजेशन असं असेल की यू शुड ॲज अर्ली ॲज पॉसिबल गेट ओव्हर ऑफ दिस कन्फ्युजन. कारण हे जर कन्फ्युजन आहे हे खूप घातक कन्फ्युजन आहे. हे सगळी मेहनत वाया घालणारं कन्फ्युजन आहे शेवटी. कारण किमान 2 महिने किंवा असं एक साईज आहे, 2 महिने शब्द नको ठेवू कदाचित, कारण आय डोंट नो की तुझी स्टडी लेवल काय आहे. पण एक सायझेबल अमाऊंट ऑफ टाईम यू शुड हॅव बिफोर द एक्झाम की ज्यात तुझं ते कन्फ्युजन नसेल आणि तुला एक्झॅक्ट क्लिअरिटी असेल की माझे हे 5 सब्जेक्ट, त्याच्यासाठी मला हे रेफर करायचं आहे. आयदर इट इज व्हिडिओ, आयदर इट इज बुक, ऑर इट इज शॉर्ट नोट्स, वॉट एव्हर इट इज.
पण हे एकच मला रेफर करायचं आहे आणि त्याच्यातूनच मला आउटपुट मिळतं आहे. हा सायझेबल अमाऊंट ऑफ टाईम तुझ्याकडे पाहिजे बिफोर द एक्झाम. म्हणून हे जितक्या लवकर ह्या कन्फ्युजनला संपवता येईल तितक्या लवकर संपव. हे 2 क्रायटेरिया सांगितले, त्याच्यावरून कर. ठीक आहे. आणि राहिलं नोट्सबद्दल, की नोट्स कधीपर्यंत बनवायच्या. जर आता तू म्हणला आहे की बुक वाचून माझी, मग आता परत ते ह्या पहिल्याच याला हे रिलेट होतं की नोट तू कशावरून बनवशील, व्हिडिओवरून बनवशील का बुकवरून बनवशील. जर बनवायच्या म्हटल्या की समजा चल बनव आता, हां, मग जर दोन्हीचा मीन काढून बनवणार असशील तो ऑब्व्हियसली तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर तूच दिलं आहे, बरोबर. मग आता राहतो प्रश्न कधीपर्यंत करायचं, बरोबर. तर त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट करून बघायचं असं माझं मत आहे. एक्सपेरिमेंट कसा, की आता पुढचे 8 दिवस देऊ, ओके, की एप्रिल 1 टू एप्रिल 8 मी एक नोट काढून बघायचा प्रयत्न करेल. माझा जो तुझा फेवरेट सब्जेक्ट आहे त्याचं करून बघ. ठीक आहे, फेवरेट म्हणजे जो तुझा स्ट्रेंथ आहे त्याचं करून बघ. त्याचं करून बघताना जर तुला वाटते की ओके इट इज फिजिबल की व्हिडिओ आणि नोट्स, स्टॅटिक नोट्स याचं दोघांचं मी एक काहीतरी कॉमन हे करून नोट मी माझी बनवू शकतोय, हे लवकर पण होतं आहे, खूप टाईम कन्झ्युमिंग पण नाही आहे आणि हे प्रोडक्टिव्ह पण आहे. कारण नोट बनवता बनवता पण रिव्हिजन होते माझी इन अ वे. सो इट इज काइंड ऑफ अ थर्ड रिव्हिजन. हे प्रोडक्टिव्ह पण आहे, अजून चांगल्या कळत आहेत मला कन्सेप्ट, अजून माझ्या फॅक्ट्स ब्रशअप पण होत आहेत, ओके. तर ही नोट केली पाहिजे. जर तुला वाटतंय, कारण हे ट्रायलवरूनच होणार, हे असं काही मी तुला सांगितलं कर आणि नको करू तसं नाही होणार, ओके. तर ते ट्राय कर, अगदी 8 दिवस नाही तर 4 दिवस तरी कर. तुझी जी स्ट्रेंथ आहे त्या सब्जेक्टलाच घेऊन कर. कारण विकनेसचं सब्जेक्टचं जर करत बसला तर मग ते तर 100% टाईम कन्झ्युम होणार आणि त्याचे परिणाम रिपरकर्शन्स असे होतील की तुला ते त्या नोटवरचा पण कॉन्फिडन्स येणार नाही, तुला त्या स्टॅटिक सोर्सवरचा पण कॉन्फिडन्स येणार नाही आणि व्हिडिओवरचा पण येणार नाही. सो स्ट्रेंथ जो आहे त्याच्यावरून हे एक्सपेरिमेंट कर 4 दिवस, त्याच्यातून जे आउटपुट मिळेल ते कर. पण परत हे सांगितल्यावर पण त्याचं एक टाईम लिमिट असणार आहे. म्हणजे तुला वाटलं आता पुढे जाऊ, की तुला वाटलं की ओके ही मेथड बसते, मग आता पुढे जाऊ त्या मेथडला घेऊन नोट्स काढायला, पण त्याला पण एक टाईम लिमिट असणार आहे. जसं मी म्हणलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना की त्या टाईम फ्रेमपर्यंतच तुला नोट काढायच्या आहेत, बरोबर. लेट से 1 ते 1.25 महिना एक्झामला बाकी असेपर्यंतच नोट काढायच्या आहे, त्याच्या पुढे ड्रॅग करायच्या नाही आहेत नोट. कारण नोट काढण्यासाठी देर इज नो एंड टू इट, बरोबर. कारण नवीन नवीन गोष्टी सापडतच जातात आणि त्या नोटमध्ये आपण ॲड करतच जातो. सो देर इज नो एंड टू द नोट्स. त्याच्यामुळे कुठेतरी स्वतःलाच तो कट करावा लागेल की ओके हे बस आहे, एवढं करू. म्हणजे 15 प्रश्न या विषयाचे असतील तर पहिले 10 प्रश्न मिळवण्यावर फोकस आहे आणि मग उरलेले 5 जे ऑब्स्क्युअर क्वेश्चन आहेत की काहीतरी विचित्र विचारलं ते त्याचा नंतर फोकस येतो. ठीक आहे, तो हे एक मला वाटतं आन्सर आहे. सर तुम्हाला ॲड करायचं आहे. एक मेजर मला यामध्ये असं वाटतं की तू आता म्हणला की आधी 6 महिने आपण जे केलं ते 6 आठवड्यात करायचं आहे ना. म्हणजे मग ते असं होतं की आधी आपण प्रॉपर रिव्हिजन केले आणि आता ते रट्टा मारल्यासारखं होतं, राईट. ओके असं झालं आहे. बघ आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, पहिली गोष्ट म्हणजे देर इज अ डिफरन्स बिटवीन रिव्हिजन्स अँड रिपिटेशन्स, बरोबर. तुम्ही काय करतायत आता रिव्हिजन्स करत असताना प्रॉब्लेम काय होता, तर लेट्स टेक ॲन एक्झाम्पल ऑफ पॉलिटीचं उदाहरण घेऊ आपण, राईट. फंडामेंटल राईट नावाचं टॉपिक आहे. आता आय थिंक 5-6 वेळा तरी वाचलं गेलं असेल ते. आता परत जेव्हा तुम्ही परत वाचायला घेणार, तुम्ही काय करताय, परत लक्ष्मीकांत उघडतो, सुरुवात करतो, पार्ट 3, बरोबर. आर्टिकल 12 ते किती 35 आहे ना, बरोबर. आर्टिकल मग 12 काय आहे, 13 काय आहे, 14 म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, मग 21च्या अंडर ते वाचून नवीन काय ॲडिशन्स होतात ना. प्रॉब्लेम काय होतो आहे, हा जो कॉन्फिडन्स येत नाही आहे की मी रिपिटेशनच करतो आहे, रिव्हिजन्स करतो आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही रिव्हिजन करतायत, बट ते ट्रस्ट मी ही रिव्हिजन नाही आहे, दीज आर जस्ट रिपिटेशन. याच्यासाठी मी एक छोटीशी एक्सरसाइज सांगतो तुम्हाला. तर तुम्ही प्रयासमध्ये रोज येतात ना, बरोबर. मला सांगा खाली जे वॉचमनचं काउंटर आहे, रोज तुम्ही तिकडे सह्या करतात, आय कार्ड दाखवतात, काय कलर आहे त्या डेस्कचा, काय कलर आहे, रोज येतात ना तुम्ही. आता ऑलमोस्ट 1 वर्ष झालं आहे ना आपल्याला. याला रिपिटेशन्स म्हणतो. जाताना बघून घ्या ब्राऊन आहे का कुठला कलर आहे. सो सांगायचा मुद्दा काय, देर इज अ डिफरन्स बिटवीन रिपिटेशन्स अँड ॲक्टिव्ह लर्निंग. तुम्ही काय करतायत, रिपिटेशन्स करतायत. रिपिटेशन केल्यानंतर ना तो सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन येतच नाही, तो कॉन्फिडन्स येत नाही. मी सांगतो 2 दिवसांनी परत विसरून जाणार. लेट मी टेल यू, असं हा प्रॉब्लेम कुठे येतो, पर्टिक्युलरली हिस्ट्रीला येतो. जे फॅक्च्युअल सब्जेक्ट्स आहेत, जसं एन्व्हायरमेंटमधल्या काही फॅक्ट्स असतील किंवा जॉग्रफीचा मॅपिंगवाला पार्ट असेल आणि हिस्ट्री किंवा पॉलिटीमधले आर्टिकल्स वगैरे, ते रिपिटेशन्स करत गेले ना, या गोष्टी विसरायलाच होतं.
माझं म्हणणं काय आहे, तुम्ही ब्रेनला ॲक्टिवली हे करा ना. हिस्ट्रीचंच लेट मी टेल यू वन एक्झाम्पल, जसं की आता सिंहगडाची गोष्ट आपल्याला माहीत आहे, बरोबर. रिव्हिजन घेतल्या का, नोट्स काढल्या का, परत शेवटचं कधी तरी कसं काय आठवतं आत्ता. माझं म्हणणं काय आहे की ती गोष्ट तुम्ही ॲक्टिवली लर्न केलेली आहे. मग आता पुढच्या 2-2.5 महिन्यांमध्ये काय करायचं, नोट्स मेकिंग आणि ॲक्टिव्ह लर्निंग सायमल्टेनियसली करायचं. माझं असं म्हणणं आहे की सपोज हे जर तुमचं बुक असेल, बुकवरचं पेज, ट्राय टू कन्वर्ट दिस पेज इन टू क्वेश्चन्स, WH क्वेश्चन्समध्ये कन्वर्ट करा. आता लेट मी टेल यू की आता सपोज आपल्याला कृष्णदेवरायाबद्दल काहीतरी वाचायचं आहे, बरोबर. बुक आहे तुमचं, स्टेटमेंट दिलं, त्याच्यावरून WH क्वेश्चन फॉर्म करा ना. विच डायनेस्टी, पहिला क्वेश्चन झाला. दुसरं म्हणजे व्हेन, तिसरं म्हणजे व्हेअर, चौथं म्हणजे की विच बुक्स आर रिटन, पाचवं म्हणजे की विच मिलिटरी कॉन्क्वेस्ट. त्याच्या बाहेरचं काय विचारणार आहेत विजयनगरवर, मग तिथं PYQ वगैरे मग सगळं येतं. विजयनगरवर या 4-5च्या बाहेर विचारलंच नाही आहे ना. आणि मी म्हणेल आता जेव्हा तू पुढच्या वेळेस रिव्हिजनला जाशील, हे बाजूला फेकून द्यायचं पुस्तक, फक्त हे क्वेश्चन या हातामध्ये पाहिजे. आणि मग यू ट्राय टू रिमेंबर, कुठून आलं, आठवतं आहे का. मग मी म्हणतो तिथून मग ब्रेन्सला एकदा ती ॲक्टिव्ह चालना मिळत जाते आणि मग तुझं नोट्स मेकिंग पण सोपं होतं. ही जुन्या मेथडने काय होतं आहे, इकडं अमुक्त माल्यदा लिहिलेलं आहे, तू इथं परत अमुक्त माल्यदा लिहून काढतो आपल्या नोट्सवर. वेळ किती लागतो आहे बघ ना. तो अमुक्त माल्यदा शब्द लिहायलाच मी म्हणतो 2 मिनिट खाऊन जातो, बरोबर आहे की नाही. तो आता तसे तर एकच फॅक्ट आहे. आणि त्यामुळे आपण काय करतो, एका पॉईंटनंतर असे जे बल्की सब्जेक्ट्स आहेत, थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत, तिकडे शॉर्टकट मारायला लागतो. मला सांगा, आर्ट अँड लिटरेचरच्या किती जणांनी नोट्स काढल्या आहेत तिथे. स्कल्पचर झालं, आर्किटेक्चर झालं, बरोबर ना, मुघल आर्किटेक्चर, इंडो इस्लामिक, कोणीच नोट्स काढत नाही. का बरं, कारण बल्की येते. मी म्हणतो क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आणा ना. ताजमहाल फीचर, हाऊ, व्हेन, व्हेअर झालं, 4मध्ये टाका, डोळे बंद करा, विचारा. ग्रुप स्टडी करत असाल, 2 जण असाल, याला एक क्वेश्चन द्या, याला एक क्वेश्चन द्या, याला ग्रुप स्टडी. दिस इज द ॲक्टिव्ह मेथड्स ऑफ लर्निंग. आणि नोट्स जेव्हा या क्वेश्चनियर फॉर्मॅटमध्ये असतील आणि ज्या क्वेश्चनचं उत्तर नाही आलं ते स्टिकी नोट म्हणून, त्या काय तू बुक वगैरे वाचत असशील, मी पण बुकच सजेस्ट करेल व्हिडिओजपेक्षा, कारण ते व्हिज्युअलाइज होतात त्या गोष्टी. तर बुकमध्ये सर्किट टाकून ठेवायचं, क्वेश्चन्स वाचायचे, नाही आला आन्सर लगेच खाली, तर तू अंडरलाईन केलंच आहे. सॅम्पल म्हणून मी काय आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते रिव्हिजन टेम्पलेट्स पण टाकले होते, तशा टाईपचे क्वेश्चन्स बनवत जा. ट्राय टू पुट युअर सेल्फ इन द शूज ऑफ एन एक्झामिनर. कशा पद्धतीने PYQच्या ट्रेंडवरून कळेल. जसं स्पीसीजचं सर म्हणाले की काय, की स्पीसीजवर आम्ही जेव्हा अटेम्प्ट देत होतो, आमच्या वेळेस सगळे ते IUCN स्टेटस विचारायचे, आम्हाला पाठ असायचे सगळे, क्रिटिकली एंडेंजर्डपासून तर काउकर. आणि आता ते नाही विचारत, ते बिहेवियरवर विचारत आहेत. त्यांनी 18पासून ट्रेंड सुरू केला. गेल्या वर्षी तर 4 ते डायरेक्ट बिहेवियरवरच होते. ते भारतीय त्या स्क्विरल, त्या खारुताईपासून तर अगदी ते काय बी बटरफ्लाय, काय बरंच काय काय होतं ते. सो सांगायचा मुद्दा असा, हे ट्रेंड कळले ना आपल्याला, मग तू क्वेश्चन इयर पण तसेच फ्रेम करा ना. आता सपोज कुठला तो स्नो लेपर्ड न्यूजमध्ये असेल सपोज, सगळं कशाला त्याची कुंडली बघतायत, ट्रेंड बघा, तसेच क्वेश्चन इयर बनवा, त्याच पद्धतीने स्टडी करा. सो ही क्वेश्चन इयरची मेथड मी म्हणतो की प्रीसाठी, फॅक्ट रिमेंबरन्ससाठी खूप चांगली असते असं. त्यामुळे तुम्ही बघा ना, कॉलेजमध्ये वगैरे वायवा व्हायच्या बघा आपल्या, त्या अशाच फॅक्ट विचारायचे ना. आणि ते लहानपणापासून आपलं लंगडं घोडं राहिलेलं आहे. फॅक्ट्स विचारल्या की वायवा का बरं कठीण जातात ना, त्याचीच विचारायचे ना. तोंडी परीक्षा वगैरे ते थोडी कन्सेप्ट विचारलं की आपण बोलबच्चन टाकायला मास्टर आहे. पण फॅक्ट्स रिमेंबर न व्हायचं कारण हे जातं. ट्राय करून बघा, हे 2-4 दिवस, त्यातून ते बऱ्यापैकी जाईल ते. म्हणजे मग तुला नोट्स मेकिंगचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. व्हिडिओ तर मी पण नाही सजेस्ट करणार जनरली, बुक्सवर शिफ्ट हो, कारण लास्ट अवरला हेच बघशील ना तू. आणि त्यात पण क्वेश्चनचे जेव्हा आन्सर्स यायला लागतात ना, तो कॉन्फिडन्स एकदम बूस्ट होऊन जातो. अरे यार, मला तर सगळेच येतं आहे. आता काय होतं आहे, तू फक्त वाचतोय आर्टिकल्स, पण ते कळतच नाही ना, जागेवर जज होतच नाही अनलेस अँड अंटिल तो MCQ सॉल्व्ह नाही केले तर. मग आपण टेस्ट द्यायला जातो, मग ते एंडलेस विशियस सायकल स्टार्ट होतं. मग ते या पद्धतीने